जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत देवेंद्र फडणवीसांची विचारणा। सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं, कोणाचीही अडवणूक नाही। मात्र कोणत्या निराशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवी आहे ते माहीत नाही। ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे, त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। ते म्हणाले की मी मराठा समाजासाठी काय केलं। सारथी अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली, मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा टिकवलं, त्यामुळे कोणी काही बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही। जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे पवारसाहेब बोलत होते ती स्क्रिप्ट जरांगे का बोलत आहेत हा प्रश्न आहे। काही अंदाज आम्हाला आहे, आम्ही योग्य वेळी बाहेर काढू। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल असं फडणवीस म्हणाले। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलेलं आहे, राज्यात गुंतवणूक देखील येत असल्यानं ते म्हणालेले आहेत। फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली आहे। जी काही विकासाची कामं आहेत ती देखील अत्यंत वेगाने चाललेली आहेत। मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये गुंतवणूक देखील येते आहे आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात 10% आरक्षणाचा कायदा तयार करून राज्य सरकारने आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द देखील पूर्ण केला आहे। पहिल्यांदा तर सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं, कोणाची अडवणूक नाही। दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं, कुठल्या निराशेतून ते बोलतायत, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही। ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादांत खोटं आहे, त्यांना देखील माहिती आहे। मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे। आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे, त्याची सुरुवात मी केली आहे। त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत, त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे। मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं, जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं। माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत, हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे। त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे। त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे, ती योग्य वेळी बाहेर येईल। तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।